श्रोते हो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अध्याय 9. पोटशुळाचे पंचपक्वान्नाने निवारण. मांजरिका गावातून बाहेर पडल्यावर श्री गुरु आपल्या शिष्यांसमवेत भ्रमण करत करत गोदावरीच्या काठावर वसलेल्या वासर ब्रह्मेश्वर या गावी येऊन पोहोचले. त्रिकाळ स्नान करण्याचा तर त्यांचा नियमच. त्यानुसार त्या सकाळी शिष्यांना बरोबर घेऊन ते स्नानार्थ नदीकाठी गेले. स्नान करून छाटी वगैरे वस्त्रे धुवून झाल्यावर ते पाण्याबाहेर आले. बाहेर येताच काही कारण नसताना सहजच त्यांची नजर उजवीकडे वळाली. तेथील दूरच्या एका दृश्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तेथे त्या किनाऱ्यावरील वाळूत एक व्यक्ती अक्षरशः गडाबडा लोळत होती. त्यांना जरा आश्चर्यच वाटले, पण तो विचार पटकन झटकून त्यांनी खांद्यावरील नुकतीच धुतलेली छाटी पिळण्यास सुरुवात केली. छाटी पिळता पिळता पुन्हा त्यांची नजर कुतूहलापोटी त्या दृश्याच्या दिशेने वळाली. पाहतात तो ती व्यक्ती आपल्या पोटावर एक दगड बांधण्यात गुंतली होती. हा काय प्रकार आहे याची कल्पना त्यास करवेना. पुढे काय घडते ते पाहावे म्हणून ते तेथेच उभे राहिले व त्या व्यक्तीकडे पाहू लागले. हाक मारून काही विचारणे शक्य नव्हते, कारण आवाज तेथेपर्यंत पोहोचला नसता. दगड बांधून होताच ती व्यक्ती नदीतील पाण्याच्या दिशेने कशीबशी पळत उठत वाटचाल करू लागली. श्री गुरूंना आता कल्पना आली की हा आत्महत्येचा प्रयत्न दिसतो आहे. यास्तव त्यांनी लागलीच आपल्या शिष्यांचे लक्ष त्या व्यक्तीकडे वळवले व पळत जाऊन त्या व्यक्तीला नदीत उडी टाकण्यापूर्वी अडवा व माझेकडे घेऊन या असे सांगितले. श्री गुरूंची आज्ञा होताच ते सर्व शिष्य त्या व्यक्तीच्या दिशेने पळत सुटले. पळता पळता ओरडून त्याला थांबण्यास सांगत होते. आणखी 50-60 पावलांचे अंतर पार केल्यावर ते त्याला अडवू शकणार होते, परंतु ते तेथे पोहोचण्याच्या आतच त्याने आपले कृश शरीर पाण्यात लोटून दिले. हे शिष्य पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी पटापटा नदीत उड्या टाकल्या व त्याला पाण्यातून ओढत काठावर आणले. सर्वप्रथम त्यांनी त्याच्या पोटावर बांधलेला तो दगड उतरवला व त्याला श्री गुरूंकडे चालण्यास सांगितले. तो मध्यमवयीन ब्राह्मण होता. तो तेथेच आक्रोश करत पुनश्च वाळूत लोळू लागला. का मला मरू पण देत नाही? का मला अडवलं? या यातना आता मला सहन करवत नाहीत. मृत्यूविना आता कोणताच उपाय नाही. कृपा करून मला मरू द्या, सोडा. अशी तो अत्यंत करुण स्वरात त्या शिष्यांची विनवणी करू लागला. शिष्यांनी श्री गुरूंकडे गेल्याने तुला काहीतरी उपाय निश्चित सापडेल. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तुला नेण्यास आलो आहोत. तू आमच्याबरोबर चल व त्यांना तुझे दुःख सांग असे त्याला सांगितले. यावर तो ब्राह्मण म्हणाला, का तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करत आहात? मृत्यूशिवाय माझ्या व्याधीवर उपायच नाही. मी महापापी आहे, म्हणूनच हे असह्य दुःख माझा पाठपुरावा करत आहे. गेल्या 10 वर्षात अनेक वैद्य झाले, फकीर झाले, साधू बैरागी भेटले, संन्यासीही भेटले, पण कोणीच माझी सोडवणूक करू शकला नाही. त्यांचा तरी काय दोष? माझ्या या दुर्दैवाला ते तरी काय करणार म्हणा. तुमचे ते श्रीगुरू तरी काय करू शकणार आहेत का? मी गेल्या जन्मी कोणते तरी महाभयंकर पाप केले असणार, म्हणूनच देवाने मला अशी जीवघेणी शिक्षा देऊन वर कठोरपणे मी ती शिक्षा कशी भोगतो आहे याची मौज तो बघत आहे. निश्चितच मी गेल्या जन्मी कपिला गाईचा घात केला असणार, अथवा ब्राह्मणाच्या तोंडचा घात जबरदस्तीने हिरावून घेतला असणार, नाहीतर पानावर बसलेल्या अतिथीला उठवून ते भोजन मी भक्षण केले असणार. माता पित्याचा त्याग करून पत्नीसह विलासात निश्चिंतपणे राहिलो असणार. त्यापैकी एखादे अथवा ही सर्व पापे माझ्याकडून खात्रीने घडली असणार. त्याशिवाय असा भोग, असे जीवघेणे दुःख प्राप्त झाले नाही. माझ्या पूर्वजन्मीची कर्मफळेच मला आता भोगावी लागत आहेत. या जन्मीही कोणावर कधी उपकार केल्याचे स्मरत नाही. अन्नदानाचे पुण्यही संपादले नाही. पूजासुद्धा मनोभावे केली नाही. मग त्या देवाला तरी कशा दोष देऊ? आता मृत्यू हाच एकमेव उपाय आहे. तोच माझी यातनातून सोडवणूक करील असे वाटत होते, पण त्यानेही या पाप्याचा सहजासहजी स्वीकार करायचाच नाही असं ठरवलेले दिसते. वेदना होऊ नये म्हणून अन्न न घेतले तर अन्नाविना मृत्यू, व अन्न घेतले तर असह्य यातनांनी मृत्यू, म्हणजे दोन्ही बाजूंनी मृत्यूच. कसा जगू? काय करू?
अन्न हे सर्वांचे जीवन आहे. तेच अन्न माझ्या मृत्यूचे एकमेव कारण ठरत आहे. तेव्हा आता माझ्यावर दया करा. माझ्या मार्गाने मला जाऊ द्या. माझे जीवन मला संपवू द्या. अनंत उपकार होतील तुमचे माझ्यावर. तो पुढे काही बोलणार होता, पण त्या शिष्यांनी त्याला मध्येच दटावले व म्हणाले की आता कृपा करून हे बोलणे थांबव. तुला जे काही सांगायचं असेल ते श्री गुरूंना सांग. तू जर आता निमूटपणे आमच्यासोबत आला नाहीस तर आम्ही तुला उचलून घेऊन जाऊ. श्री गुरु तेथे तिष्ठत आहेत. आमच्याबरोबर येण्यात तुझं निश्चितच काहीतरी हित होणार आहे. तेथे गेल्याशिवाय श्री गुरूंच्या दर्शनाशिवाय आमचे शब्द तुला पटणार नाहीत. तेव्हा आता विनाकारण वेळ न दवडता चल. हे ऐकून थोड्याशा अनिच्छेनेच मृत्यूशिवाय माझ्या व्याधीवर उपायच नाही असे घोकत तो त्यांच्याबरोबर श्री गुरूंपाशी आला. एखादा छोटासा लोखंडी खिळा शक्तिशाली लोहचुंबकाकडे जसा झटकन आकर्षला जातो व लोहचुंबकाला चिकटतो, तसा अत्यंत अनिच्छेने आलेला तो व्याधीग्रस्त ब्राह्मण श्री गुरूंना पाहताच त्यांच्याकडे मंत्रमुग्ध झाल्यासारखा झेपावला व त्यांचे चरण धरून म्हणाला की कृपाळा, मला क्षमा करा. मी पाप्याने तुमच्यावर अविश्वास दाखवला. तुमच्या निरोपासरशी धावत पळत तुमच्या पायाशी येणे माझे कर्तव्य होते, पण या पाप्याला सुबुद्धी ती कशी सुचणार. दयाळा, हा अपराध पोटात घाला व या व्याधीपासून मला मुक्त करा. तुम्हाला पाहताच तुम्हीच मला या व्याधीपासून मुक्त कराल असे मला वाटू लागले आहे. तेव्हा हे दयानिधे, आता दया करा. श्री गुरूंनी खाली वाकून त्याचे खांदे धरून त्याला उठवले व आत्महत्येसारखे महापाप करायला लावणारी अशी कोणती व्याधी त्याला सतावते आहे ते सांगण्यास आज्ञा केली. ब्राह्मण सांगू लागला, गेली 10 वर्षे मी पोटशूळाच्या व्याधीने जर्जर झालो आहे. रोजचे तर नाहीच, पण पंधरवड्याने, महिन्यानेही पोटभर अन्न घेऊ शकत नाही. सततच्या उपवासामुळे शरीर कृश होत चालले आहे. कधीतरी महिना पंधरवड्याने नाईलाज म्हणून थोडेसे जरी भोजन केले तरी यातना सुरू होतात. शेवटी यावर आता एकच उपाय म्हणजे आत्महत्येने ही व्याधी व हे जीवन संपवणे. या आत्महत्येच्या कृतनिश्चयानेच मी इथे आलो आहे. तेव्हा आता कृपाळा, तुम्ही माझी व्याधी तरी दूर करा, नाहीतर मला आत्महत्येला अनुज्ञा द्या. तुमच्या आज्ञेने आत्महत्या केल्यास निदान त्या नव्या पापाचा बोजा तरी डोक्यावर चढणार नाही. हे ऐकून श्री गुरु म्हणाले, शांत हो, धीर धर. तुझे दुःख दूर होणे अशक्य नाही, पण मुळात तुझे विचार चुकीचे आहेत. आत्महत्येने काय पापाचे उच्चाटन होते? भोग संपतो. अरे, तसे असते तर अनेकांनी हा मार्ग अनुसरला असता. पापाचे निरसन प्रायश्चित्ताने शिक्षा भोगूनच होते. भोग भोगून संपवायचे असतात. गुन्हेगाराला शिक्षाही होणारच. ती चुकवण्यासाठी या राज्यातून जरी दुसऱ्या राज्यात गुन्हेगार पळून गेला तरी त्याचा शोध घेऊन त्याला ती शिक्षा भोगायला लावतातच, आणि वर पळून गेल्याबद्दल जादा शिक्षा होते ती निराळीच. त्याचप्रमाणे या परमेश्वराच्या दरबारीसुद्धा शिक्षा चुकवून पळून जाता येत नाही. या मानवी राज्यात पळून गेलेल्याचा शोध लागायला वेळ लागतो, पण परमेश्वरी राज्यात प्रत्येक मानवाबरोबरच परमेश्वराचा एक अदृश्य डोळा असतो. तेव्हा परमेश्वराला तो कोठे पळाला आहे याचा शोधही करावा लागत नाही. आत्महत्येने नवीन जन्म प्राप्त होण्याचे थांबणार आहे का? होणारा नवीन जन्म त्या शिल्लक राहिलेल्या पापाच्या बोजासहच होणार. म्हणजेच या जन्मी ती चुकवलेली पापाची शिक्षा पुढील जन्मीही भोगावी लागणार. वर परत आत्महत्येचा पापाचा नवीन बोजा वाढलेला असणार. दुसरे हे पण लक्षात ठेव की परमेश्वराची कितीही एकनिष्ठेने भक्ती केली, पूजा केली, नानाविध प्रकारे स्तुती केली अथवा त्याची करुणा भागली तरी तो कधी क्षुल्लकशाही पापालाही अनुमती देत नसतो वा त्याकडे दुर्लक्षही करत नसतो. कितीही उच्च भक्तीने पर्वता एवढा पुण्याचा साठा केला तरीही गुन्हा करून त्या गुन्ह्याची शिक्षा चुकवण्यासाठी त्या साठ्याचा मुळीच उपयोग होत नसतो. पाप व पुण्य या 2 स्वतंत्र गोष्टी व वस्तू आहेत ते लक्षात ठेव. एकाच्या बदल्यात दुसरी द्या अशी त्यांची देवघेव होत नसते. मानवी संसारात बाप मुलाला सांगतो की दिवसातील प्रत्येक चांगल्या कृत्याबद्दल 1 लाडू देईल.
व प्रत्येक वाईट कृतीमागे एक फटका देईन. शेवटी दिवसाअखेरीस बापाला असे आढळते की मुलाला 4 लाडू दिले पाहिजेत व 2 फटके दिले पाहिजेत. मुलगा बापाला विनवतो की 2 फटके न देता बदली 2 लाडू कमी द्या. बाप ते मान्य करतो, पण ईश्वर दरबारी असा व्यवहार नसतो. तेथे मिळणारे 4 लाडूही मिळतील व प्राप्त केलेले 2 फटकेही घ्यावे लागतील. वर हे लक्षात घेतले पाहिजे की हे फटके प्रथम घ्यावे लागतात व ते घेऊन झाल्यावरच लाडू मिळतात. म्हणजेच पाप व पुण्याची फळे निरनिराळी असतात. पापांच्या फळांचा उपभोग घेऊन झाल्यावरच, म्हणजे त्याबाबतची दुःखस्वरूपी शिक्षा भोगल्यावरच पुण्याची सुखस्वरूपी फळे मिळतात. आपण पापाचा बोजा घेऊन आल्यावर त्या पापाची शिक्षा भोगत असता काही पुण्योत्पत्तीचीही कृती केली व करीत राहिलो तर त्याचा निश्चितच फायदा होतो. अशा कृतीमुळे पापाची शिक्षा भोगत असता होणाऱ्या दुःखाची प्रखरता कमी होते. ते दुःख भोगत असताना अविचाराने वैतागाने अन्य पापाला जन्म दिला जाणार नाही. उदाहरणार्थ, तू आत्ताच आत्महत्येचे नवीन पाप करण्याचा अविचार करत होतास. निदान आता तरी सावध हो व गतजन्मीच्या पापांची शिक्षा भोगताना त्या दयागणाला जराही दोष न देता त्याची भक्ती करीत राहा. अशा दुःखमय काळातच कसोटी होत असते. तुझी त्या पूर्वजन्मीच्या पापाची शिक्षा भोगून झाली आहे म्हणूनच तू मला येथे आढळलास. तेव्हा आता निश्चिंत हो. पंचपक्वान्नांचं चमचमीत भोजन मी तुला देतो व तेच तुझे पोटशुळावरील औषध ठरणार. तुझी ही व्याधी कायमची जाणार. तेव्हा आता भोजन होईपर्यंत माझ्या समवेत राहा. एवढ्यात ते वासर ब्रह्मेश्वर गावाचा एक अधिकारी स्नानार्थ तेथे गेला. त्याने श्री गुरूंना तेथे पाहताच अत्यादराने वंदन केले व म्हणाला, तुमच्या इच्छेनुरूप तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. या दासाला संधी देऊन उपकृत करा. श्री गुरूंनी त्या अधिकाऱ्याचे त्याचे नाव, गाव, त्याचा व्यवसाय याबाबत विचारणा केली. तो म्हणाला, मी आपस्तंभ शाखेचा कौंडिण्य गोत्री ब्राह्मण असून माझे नाव सायमदेव आहे. मूळ गाव कडगंजी. यवन राजाच्या सेवेतील अधिकारी म्हणून गेल्या वर्षभर या गावी वास्तव्य करून आहे. आपल्या दर्शनाने मी आज पावन झालो. विश्वतारका केवळ तुमच्या दर्शनानेच माझे जन्मजन्मांतरीचे दोष खात्रीनं नष्ट झाले असणार. तुमचा अनुग्रह प्राप्त होणारा निश्चितच मोक्षपदी आरूढ होतो. माझे वा माझ्या पूर्वजांच्या महत्पुण्याचे फळ म्हणूनच मला हे आज प्रयत्नाविना तुमचे अलभ्य दर्शन मिळाले. हे सद्गुरुनाथा, या दासाकडून होऊ शकेल अशा काही सेवेची आज्ञा देऊन उपकृत करा. यावर श्री गुरु त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाकडे बोट दाखवून म्हणाले, या पोटशुळाने पिडलेल्या ब्राह्मणास तुझ्या घरी घेऊन जा व याला पोटभर पंचपक्वान्नांचं भोजन दे. हीच माझी सेवा. यावर सायमदेव विनम्रपणे म्हणाला, दयानिधे, तुमच्या आज्ञेच्या पालनात कसूर होणार नाही. पण अनुभव असा आहे की या ब्राह्मणाने थोडे जरी भोजन घेतले तरी याला मरणप्राय वेदना होतात. याला भोजन देण्यात ब्रह्महत्येचे पाप कपाळी चिकटण्याची भीती आहे. पण तुमच्या आज्ञेने पालन करताना काय घडेल ते घडो. मी त्याची चिंता न करता तुमच्या इच्छेनुरूपच वागणार. पण देवा, तुमच्या चरणी विनंती करतो की आज मध्यानी तुम्ही या दिनाघरी आपल्या सर्व शिष्यांसह भिक्षेसाठी या. सायमदेवाची ही विनंती मान्य करून श्री गुरु शिष्यांसह आपल्या वास्तवस्थानी गेले. सायमदेवही त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणास बरोबर घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला. सकाळी नदीकाठी ठरवल्याप्रमाणे मध्यानी श्री गुरु शिष्यांसह सायमदेवाच्या घरी आले. अंगणाच्या प्रवेशद्वारी कमान उभारली होती. दोन्ही बाजूंना केळी उभ्या केल्या होत्या. दरवाजांना फुलांची तोरणे लटकत होती. सायमदेव आपली पत्नी जाखाई हिच्यासह दरवाजात श्री गुरूंची वाट पाहत होता. श्री गुरु दारी येताच मंजूळ असे सनईचे सूर वातावरणाचा ताबा घेऊ लागले. सायमदेव व जाखाई यांनी प्रथम श्री गुरूंच्या पायांवर दुधाची घागर रिकामी केली. मग सुवासिक पाण्याने त्यांचे चरणद्वय धुतले, स्वच्छ पुसून काढले व त्यांना गुलाबांचा पुष्पहार अत्यादराने अर्पण केला. पंचारतीने ओवाळले. अंगणाच्या दारापासून थेट आत आसनापर्यंत जाणाऱ्या मार्गावर गालिचा पसरला होता. त्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता. मोठे नयनरम्य दृश्य होते. श्री गुरूंना अत्यादराने आत घेऊन चांदीच्या चौरंगावर बसवले.
त्यांची षोडशोपचारे पूजा केली. चरणावर पंचामृताने रुद्राभिषेक केला. श्री गुरूंच्या चौरंगाभोवती विविध रंगी ताजी कमल पुष्पे व गुलाब पुष्पे यांचा वापर करून दृष्टी खिळवून ठेवेल अशी रांगोळी घातली होती. धूप व चंदन यांचा सुवास सर्वत्र भरून राहिला होता. श्री गुरूंच्या उजव्या बाजूस व्याधिग्रस्त ब्राह्मणासाठी आसन ठेवले होते, तर डाव्या बाजूस शिष्यांसाठी आसने मांडली होती. या सर्वांच्या आसनांभोवतीही सुरेखशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या. अतिथी म्हणून त्या सर्वांचीही पूजा करण्यात आली. पूजा आरती झाल्यावर भोजन भिक्षेस सुरुवात झाली. श्री गुरु मिताहारी व व्रतस्थ असल्यामुळे त्यांच्या पुढे ठेवलेल्या चांदीच्या ताट वाट्यात ते स्वीकारू शकतील ते मोजकेच पदार्थ त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात वाढण्यात आले. इतरांना मात्र भावपूर्वक आग्रह करून वाढण्यात आले. सर्वांनी त्या स्वादिष्ट व रुचकर अशा विविध प्रकारच्या पक्वान्नांनी युक्त भोजनाचा यथेच्छ समाचार घेतला. सर्वांनी तृप्तीचे ढेकर दिले. विशेष म्हणजे त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाने घासागणिक श्री गुरूंची कृपा स्मरत निश्चितपणे आडवा उभा हात मारून आपल्या 10 वर्षांच्या उपवासाचे पारणे फेडले. भोजन आटोपल्यावर अत्यंत हर्षित मनाने सायमदेवाने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो बोलूच शकेना. त्याचा कंठ दाटून आला व त्याच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. त्या आनंदाच्या उन्मादाने त्याचे भानच हरपले. श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारून त्याने हळुवारपणे आपले ओठ त्यांच्या अंगठ्यावर टेकवले व अक्षरशः बेभान झाला. श्री गुरूंनी खाली वाकून त्याला उठवले, त्याच्या मस्तकावर प्रेमभराने थोपटले व म्हणाले, तू आता माझा आहेस, निश्चिंत राहा. त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणानेही श्री गुरूंचे पाय धरून, या माझ्या पुढील निरोगी जीवनात मी काय केल्याने माझा उद्धार होईल ते कृपाळा मला सांगा, अशी विनवणी केली. श्री गुरूंनी त्याला सदाचाराने राहा, सदैव नामस्मरणात राहा, सर्वांभूती परमेश्वर पाहत जा, धर्माचरणाची कास सोडू नकोस, चाज्वल्य निष्ठेने समर्पित भावाने व निरपेक्षपणे हे केलेस तर पुनरपी जननम पुनरपी मरणम या दुष्टचक्राची तुझी गाठ होणार नाही, असे सांगितले. सायमदेवाने श्री गुरूंना त्यांच्या मुक्कामापर्यंत पोहोचवण्यासाठी पालखीची व्यवस्था केली होती. सायमदेवाने त्यांना वंदन केले. जाखाई व इतर सर्व कुटुंबियांनी त्यांना वंदन करून त्यांचे कृपाशीर्वाद घेतल्यावर श्री गुरु पालखीतून मुक्कामी गेले. अध्याय 9 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.